आपल्यासोबत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आहेत। सर, तुमची भारत जिंदाबाद यात्रा आता एक रिपब्लिकन पक्षाने ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या आतंकवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये एक जबरदस्त वातावरण तयार झालं आणि हम सब भारतीय एक है, आम्ही सगळे भारतीय एक आहोत आणि पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय अजिबात आम्ही राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली आणि त्या ठिकाणी पाक व्याप्त काश्मीरच्या आतंकवादी अड्ड्यांवर हल्ला करून त्या ठिकाणचे अड्डे सगळे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि 100 पेक्षा जास्त आतंकवादी मारले गेलेले आहेत। त्या ठिकाणी काही आर्मीवाले पाकिस्तानचे मारले गेलेले आहेत। तर हा छोटासा एक पहिला अटॅक होता। आता भारताने पाकिस्तान समोर डिमांड ठेवलेली आहे की पीओके आमच्या ताब्यात मिळाला पाहिजे, पुन्हा आतंकवादी कुठलाही हल्ला होता कामा नये याचं आश्वासन त्याने आम्हाला द्यावं। अशा पद्धतीच्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या त्यांनी जर मान्य केल्या तर मला वाटतं युद्ध होणार नाही। जर पीओके आपल्या ताब्यात आला तर सहजासहजी पाकिस्तान पीओके ताब्यामध्ये देईल असं वाटत नाही। जर त्याने तो दिला नाही तर पाकिस्तान सोबत युद्ध अटळ आहे आणि माझ्या पक्षाची मागणी आहे की एकदा पाकिस्तान बरोबर आरपारची लढाई झाली पाहिजे आणि पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये घेतलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व देशभरामध्ये 15 दिवसामध्ये सर्व देशामध्ये अनेक राजधान्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा तिरंगा झेंडा काढायची आहे आणि भारत जिंदाबाद यात्रा या नावाने यात्रा काढण्याचं आपण ठरवलेलं आहे। सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची महायुतीबद्दल काय भूमिका असते? महायुतीने एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात अशी माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे। त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की महायुती एकत्रितपणे निवडणूक लढेल। त्याप्रमाणे माझी भूमिका आहे की एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवावं अशी माझी भूमिका आहे। तर हे होते रामदास आठवले। त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हालाही जागा मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484। फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम। साठे फाउंडेशन, नो टेन्शन।